सर्व संतांचे परीक्षक संत शिरोमणी वैराग्य महामेरू श्री संत गोरोबा काका यांचा संजीवन समाधी सोहळा 2026 निमित्त तेर तालुका जिल्हा धाराशिव येथे भव्य यात्रा महोत्सव रविवार दिनांक 12 एप्रिल ते 22 एप्रिल 2026 यात्रेनिमित्त तेर नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे। शुभेच्छुक ग्रामपंचायत कार्यालय तेर तालुका जिल्हा धाराशिव। धाराशिव जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व व तेर नगरीचे सुपुत्र माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, तेर ग्रामपंचायतच्या सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कार्यालय तेर तालुका जिल्हा धाराशिव। मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज। आज आपण आलो धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी संत गोरोबा काका यांची मोठी यात्रा भरत असते। उद्या एकादशी आहे आणि उद्यापासून 12 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत एक मोठी यात्रा आपण पाठीमागे पाहताय। वेगवेगळे राटपाळणे आलेले आहेत। पूर्ण यात्रेचं नियोजन चालू आहे आणि उद्यापासून हे 10 दिवस प्रचंड यात्रा, मोठी यात्रा भरत असते। तर आता मंदिरामध्ये आज नियोजन बैठक आहे, त्या बैठकीविषयी पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे की यात्रेचं कसं नियोजन केलेलं आहे। आज बैठक झाली आणि उद्यापासून यात्रा चालू होती। यात्रेची काय काय नियोजन आहे, तयारी झाली? नमस्कार। धाराशिव तालुक्यातील तेर येथील संत गोरोबा काका यात्रेला उद्यापासून प्रारंभ होत आहे। या यात्रेच्या अनुषंगाने आज प्रशासक मॅडम कोरे मॅडम आणि माझ्यासोबत API हजारे साहेब आणि आम्ही सगळ्या विभागाची परत एकदा पूर्वतयारीची बैठक इथे गोरोबा काका मंदिरात घेतली आहे। याआधी सुद्धा 15 दिवसापूर्वी एक पूर्वतयारी बैठक घेण्यात आली होती। त्या अनुषंगाने कुठले काम पूर्ण झालेत का किंवा कुठले अजून बघण्याची आवश्यकता आहे का, तो आढावा आम्ही घेतला। सर्व विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार काम पूर्ण केलेले आहे आणि गोरोबा काका यात्रेसाठी संपूर्ण मंदिर प्रशासन आणि तालुका प्रशासन सज्ज आहे। सर्व भाविकांना प्रशासनातर्फे हीच विनंती असेल की दर्शन घेताना शांततेने आपण दर्शन घ्यायचे आहे आणि स्थानिक सर्व नागरिकांना आमचे आवाहन राहील की शिस्तीचं पालन करून सर्व भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं संत गोरोबा काकांचं दर्शन घेता येईल या दृष्टीने सहकार्य करायचं। बरंच पोलीस प्रशासनावर बरीच जिम्मेदारी असते। साहेब, आपल्याकडून पोलीस प्रशासनाकडून काय काय नियोजन केलं आणि जनतेला काय आव्हान कराल? या तेर मधील संत गोरोबा काकांच्या यात्रेनिमित्त पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे। त्यामध्ये 170 होमगार्ड्स, त्यानंतर 60 पोलीस कर्मचारी, 10 अधिकारी अशा प्रकारचा मोठा बंदोबस्त इथं लावण्यात आलेला आहे। तर भाविकांना माझ्याकडून आव्हान आहे की भाविकांनी कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करू नये। इथे कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास तत्काळ पोलीस प्रशासनाला संपर्क करावा। पोलीस प्रशासनाचं इथे कंट्रोल रूम सुद्धा असणार आहे आणि सर्व फिरती पथके किंवा छेडछाड विरोधी पथके, त्याच्यानंतर चोरी चपाटी याच्या विरुद्धची पथके, अशा प्रकारे काम करण्यासाठी पोलीस दल एकदम सज्ज आहे। काहीही प्रॉब्लेम कुठल्याही नागरिकाला आल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलिसाला संपर्क करावा किंवा कंट्रोल रूमला संपर्क करावा, असं सर्व भाविकांना मी आवाहन करतो। इथं खरं तर आता प्रशासक कोरे मॅडम आहेत। मॅडम, यावर्षी CCTVची कशी व्यवस्था केली? आपण मागच्या वर्षी CCTV बसवलेले आहेत, 32 कॅमेरे आहेत आपल्याकडे आणि त्याचे सर्व्हर आपण या जे पूर्वीचं कार्यालय होतं त्या रूम मध्ये ठेवलेलं आहे। नवीन एक आहे, तिथे स्क्रीन बसवून आपली कडक निगराणी खाली इथली सगळी व्यवस्था असणार आहे। प्रत्येकाने त्यामुळे आपण जे करतो आहोत, आपलं आचरण आपण मंदिरात दर्शनासाठी येत आहोत अशा दृष्टीने ठेवायचं आहे, कारण आपल्यावर कडक नजर CCTV द्वारे असणार आहे। त्यामुळे अनुचित प्रकार काही घडणार नाही याच्यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेतलीये।
त्याचप्रमाणे दर्शन रांग मुखदर्शनाची जी आहे, धर्मदर्शनाची जी आहे, त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, व्हेंटिलेशन, पंखे सगळे जे काही आहे ते अतिशय व्यवस्थित प्रमाणात केलेले आहे. फक्त माझी भाविकांना इतकीच विनंती आहे की आपण दर्शनासाठी येत आहोत, दरवर्षीप्रमाणे शांततेत आपल्याला यात्रा पार पाडायची आहे. त्यामुळे दर्शन घेताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड, धक्काबुक्की, चोरी वगैरे असले प्रकार घडत असतील तर वेळीच आपण एक सुजाण नागरिक म्हणून योग्य ती दक्षता घ्यावी आणि यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद. ठिकाणी पाहतोय आपण मंदिराचं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. फुलामध्ये डेकोरेशन केलेलं आपण पाहताय. वैराग्याचा महामेरू तो हा गोरा कुंभार, फुलामध्ये डेकोरेशन आणि उत्तम अशी सजावट केलेली आहे. तर मंदिरामध्ये पण तशी सजावट केलेली आहे आणि गोरोबाकाचा गाभारा आहे त्या ठिकाणी पण सजावट आहे. तर आपण सर्व सजावट पाहणार आहोत. डेकोरेशन केले तुम्ही, तुमचं नाव सांगा आणि कुणी केले, कुणातर्फे केलंय त्याविषयी काय सांगा. माझं नाव सुभाष भोसले, मी बार्शीचा आहे. सदाविजय डेकोरेशन हे माझं फर्म आहे. तर मला इथल्या महाराजांनी मला डेकोरेशनचं काम दिलेलं आहे. त्यांनी सांगितल्या पद्धतीने आपण डिझाईन वगैरे केलेले आहेत. पूर्ण मंदिरमध्ये आपण सगळं सजावट आपलीच आहे. काय सांगा, कुणाला जर डेकोरेशन करायचं असेल तुमचा नंबर सांगा. हो, माझं फर्मचं नाव आहे सदाविजय फ्लॉवर मार्ट. मोबाईल नंबर 8378 850 250. ज्याला कोणी डेकोरेशनचे म्हणजे सजावट करायची असेल, मंदिरचे असो किंवा बाकी इतर कोणते असो, तर तुम्ही संपर्क साधावा.